असं कन्सिडर करूया आपण. तो डेटा कसा लोड करायचा आपल्या पायथनमध्ये. पायथनमध्ये डेटा लोड केल्याशिवाय तुम्ही वर्किंगच करू शकत नाही. तर डेटा अनालिसिस किंवा डेटा सायन्समध्ये कोणताही डेटा रिलेटेड कोणताही टर्म असेल तर पायथनमध्ये तो सुरुवातीला तुम्हाला लोडच करावा लागेल. लोड केल्यानंतर तो डेटा पूर्णपणे पायथनवर आल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर जे काही प्रोसेस करायचं ते प्रोसेस करू शकता. अदरवाईज प्रोसेस करू शकत नाही डायरेक्ट. तर सुरुवातीचा पार्ट आहे आपण तो पाहूया. डेटा इनपुट आणि आउटपुट. डेटा इनपुट आणि आउटपुट. इनपुट म्हणजे अदर सोर्स मधून डेटा पायथन मध्ये आणणे आणि आउटपुट म्हणजे पायथन थ्रू तो दुसऱ्या सोर्स मध्ये नेऊन स्टोअर करणे. आता आपला सोर्स आहे सीएसव्ही किंवा एक्सेल. तर आपण काय करूया, सीएसव्ही एक्सेल मधून इम्पोर्ट करूया पायथन मध्ये आणि पायथन मधून आपण सीएसव्ही एक्सेल मध्ये एक्सपोर्ट सुद्धा करूया. त्याला आपण म्हणतो डेटा इनपुट. विजिबल आहे का सर्व? ओके, एक मिनिट स्क्रीन शेअर करतो इथे ऑनलाईन पार्टिसिपंट. स्क्रीन विजिबल आहे का एकदा कन्फर्म करा. गुड. आता डेटा इनपुटसाठी माझ्याकडे ऑलरेडी सीएसव्ही फाईल आहे. आता सीएसव्ही फाईल जेव्हा तुम्ही लोड करता तेव्हा त्याचा पाथ देणं गरजेचं आहे. पाथ म्हणजे पायथनला ती फाईल कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. जर एक्झॅक्ट आता जिथे तुमचं ज्युपिटर नोटबुक ओपन आहे, आता माझं ज्युपिटर नोटबुक इथे ओपन आहे, कुठे डेटा इनपुट आउटपुट आहे. जर इथेच डेटा फ्रेम असता माझा जिथे फाईल आहे त्याच लोकेशनला जर डेटा फ्रेम असेल तर त्याला पाथ द्यायची गरज नाही, तो डिरेक्टली ऍक्सेस करतो. परंतु जिथे माझा डेटा ज्युपिटर फाईल तिथे डेटा आहे का नाही, तर त्याला पाथ देऊन सांगावं लागेल की माझा डेटा कुठे अवेलेबल. जर कोणाला पाथ देणं खूप डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही काय करा, डिरेक्टली अपलोड नावाचा ऑप्शन आहे, डेटा इथे अपलोड करू शकता. अपलोड म्हणा, तुम्हाला कुठे डेटा दिसतो, मॉक डेटा सीएसव्ही डिरेक्टली ओपन करा, इथे अपलोड करा. ह्या केसमध्ये तुम्हाला पाथ लिहायची गरज नाही. डिरेक्टली जो मॉक अंडरस्कोर डेटा डॉट सीएसव्ही तो लिहिला तर डिरेक्टली तो ऍक्सेस होईल. आपण आधी हा कोड लिहूया मग पाथवाला लिहूया. सीएसव्ही असेल तर सीएसव्हीचा कोड वेगळा, एक्सेल असेल तर एक्सेलचा कोड वेगळा, एसक्यूएल एचटीएमएल असेल तर त्याचा कोड वेगळा. प्रत्येक फाईलच्या एक्सटेन्शनला त्याचा कोड वेगळा. आता ह्यासाठी लागेल पांडाज आणि नमपाई इम्पोर्ट केलेलं, कारण की हे दोन बेसिक लायब्ररीज आहेत जे कुठे ना कुठेतरी यूज केले जाऊ शकतात, नमपाई आणि पांडाज. म्हणून मी सुरुवातीला आता हे तुम्हाला एक्सपिरियन्स येईल की जेव्हा जेव्हा तुम्ही कोणताही प्रोग्राम लिहायचा स्टार्ट करा तेव्हा दोन लायब्ररी तुम्ही बेसिकली इम्पोर्ट करालाच, नमपाई पांडाज, आणि कुठे ना कुठेतरी त्याचा यूज होईलच. तर इथे दोन लायब्ररी इम्पोर्ट केलेल्या आहेत. आणि इथे बघा कोड मी परत लिहितो, डीएफ इक्वल टू पीडी डॉट, पीडी म्हणजे कोण, पांडाज, रीड अंडरस्कोर सीएसव्ही. सीएसव्ही का लिहित आहे मी, कारण की हा माझा जो एक्सटेन्शन आहे, फाईल एक्सटेन्शन तुम्ही इथं पाहिलं असेल डॉट सीएसव्ही आहे, म्हणून मी ते सीएसव्ही लिहिलंय. आणि ब्रॅकेट मध्ये डबल कोट मध्ये याचं नेम काय, कॅपिटल मध्ये मॉक अंडरस्कोर डेटा डॉट सीएसव्ही. डबल कोट राहिला. हा डेटा मी आता इम्पोर्ट केले, मॉक डेटा. आता हेड 5 हे आपण काल पाहिलेलं आहे, हे टॉप 5 आपण इथे डिस्प्ले करतो. जर नाही डिस्प्ले केला तर अशा पद्धतीने कोड डिस्प्ले होईल. आणि तेव्हा 1000 रोज आहे, 6 कॉलम आहेत. मी तुम्हाला काल म्हणत होतो की शेप ऑलरेडी डेटा फ्रेमच्या खाली दिसतो, तर तो इथे दिसतो 1000,6 कॉलम्स. आपण हेड करूया. हे हेड थोडं प्रॅक्टिस मध्ये असू दे तुमच्या. हेड 5 जर 5 नाही दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे विदाउट पाथ. कधी जेव्हा ज्युपिटर फाईल आणि तुमची डेटाची फाईल एकाच लोकेशनला असतील तर, एकाच फोल्डरमध्ये असतील तर. आता माझ्याकडे अजून एक फाईल आहे. आता ती फाईल आहे इथे, एक्सएलएसएक्स फाईल आहे, मॉक डेटा एक्सएलएसएक्स. तर ही फाईल मला काय करायची, इम्पोर्ट करायची.
आता ह्याचा पाथ आणि माझ्या ज्युपिटर फाईलचा पाथ वेगळा आहे. तर तुम्ही काय करू शकता, राईट क्लिक करून तुम्ही ह्याचा पाथ कॉपी करा. राईट क्लिक करून पाथ कॉपी करू शकता. आपण ह्याचा काय करूया, पाथ कॉपी करूया. आता माझा जो डेटा आहे तो एक्सेल एसएक्स फॉर्मॅट मध्ये, CSV मध्ये नाही आहे. तुम्ही इथे जर पाहिलं असेल तर ह्याचा फॉर्मॅट कोणता आहे, एक्सेल एसएक्स. एक्सेल एसएक्स म्हणजे तो वर्कबुक आहे एक्सेल. CSV वेगळा, कॉमा सेपरेटेड फाईल वेगळी आणि वर्कबुक वेगळा असतो, त्याला आपण एक्सेल फाईल म्हणतो. तर हा कोड जर डेटा आपल्याला लोड करायचा असेल तर सिम्पली pd डॉट रीड अंडरस्कोर एक्सेल, एक्सेल फाईल आहे ना ती, ब्रॅकेट मध्ये मी जो पाथ कॉपी केलेला आहे तो पाथ आणि तो डेटा मॉक अंडरस्कोर डॉट एक्सेल एसएक्स. मग तो काय करेल, त्या पाथवर जाऊन तो डेटा पर्यंत पिक करेल आणि ते तुम्हाला तो डिस्प्ले करेल. समजते आपण डेटा फ्रेम कसा इम्पोर्ट करणार आहे. कधी कधी आता विंडोज मध्ये काय होतं, हा जो स्लॅश आहे ना तो स्लॅश असा येतो बरं का, हा स्लॅश असा येतो. तर हा स्लॅश चालत नाही, हा स्लॅश चालत नाही. एक तर हा ह्याला आपण म्हणतो फॉरवर्ड स्लॅश. फॉरवर्ड स्लॅश 2 लागतील किंवा एक बॅकवर्ड स्लॅश लागतो. असं जर एरर येत असेल पाथ कॉपी केल्यानंतर तर तुम्हाला काय करायचं, एक फॉरवर्ड स्लॅश डबल द्या प्रत्येक ठिकाणी किंवा हे रिमूव्ह करून एक बॅक स्लॅश द्या. चुकलंय का काही पाथ, ठीक आहे. आपण परत पाथ कॉपी करू. एक मिनिट. आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर एकच बॅक स्लॅश आहे त्यामुळे ह्याचा आन्सर येते. आपण फॉरवर्ड 2 देऊया. नाही आलं तर तुम्ही विंडोज मध्ये ट्राय करा. ठीक आहे, नाही येत आहे तुम्ही विंडोज मध्ये ट्राय करा, तुम्हाला एरर येणार 100%. तिथे डबल फॉरवर्ड स्लॅश द्या. आता आपण इथे बॅक स्लॅशच यूज करूया. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक्सेल फाईल रीड करणार आहे. सध्या तरी आपण 2 फाईल बघतोय, CSV आणि एक्सेल. रीड अंडरस्कोर CSV म्हणजे CSV फाईल, एक्सेल फाईल रीड अंडरस्कोर एक्सेल. याला आपण म्हणतो इम्पोर्ट करणे किंवा इनपुट, डेटा इनपुट. आता डेटा इथून स्टोअर पण करू शकतो. आता सपोज मी डेटा इनपुट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही ऑपरेशन करतोय आणि ऑपरेशन केल्यानंतर जो काही डेटा माझा शिल्लक राहतोय फिल्टर डेटा, तो मला काय करायचा, परत मला माझ्या सिस्टीमला स्टोअर करायचा. हा माझा जो DF आहे. आता या DF मधून मी काय करतो, DF डॉट ड्रॉप एक कॉलम ड्रॉप करतो मी. कोणता कॉलम ड्रॉप करूया, ID कॉलम ड्रॉप करतोय. ऍक्सेस द्यावं लागेल ना आणि इनप्लेस पण द्यावं लागेल, त्याशिवाय तो सेव्ह कसं होणार. बरोबर आहे. आपण काय करतोय, ID कॉलम ड्रॉप करतो आणि DF ला प्रिंट करतो. ID निघून गेलेला, फक्त मी एक्झाम्पल म्हणून मी ID ड्रॉप केलेला आहे. आपण सपोज ह्या डेटावर काही प्री प्रोसेसिंग किंवा काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे, हा डेटा मला स्टोअर करायचा आहे. तर ह्यासाठी कोड आहे DF डॉट टू अंडरस्कोर CSV. काय, DF डॉट टू अंडरस्कोर CSV. जर एक्सेल मध्ये स्टोअर करायचं असेल तर DF डॉट टू अंडरस्कोर एक्सेल. आता इथे मी पाथ देत नाही. जर मी पाथ नाही दिला तर माझी ज्युपिटर फाईल जिथे आहे तिथेच तो स्टोअर होईल, आणि जर मी पाथ दिला तर जे पाथ दिलेलं त्या पाथवर जाऊन तो स्टोअर होईल. सध्या मी पाथ देत नाही, मी ते म्हणतो डेमो फाईल डॉट CSV. ठीक आहे, इथे जाऊन बघा एक डेमो फाईल नावाची एक फाईल आलेली असेल. सेम एक्सेलला पण तशाच पद्धतीने तुम्ही करू शकता.
सर्वांना समजलं असेल की डेटा कसा लोड करायचा, कारण की हे प्रायमरी स्टेज आहे डेटा अनालिसिस मध्ये, फर्स्ट स्टेज आहे जिथे आपण डेटा आणि इम्पोर्ट करतो. पण प्रत्येक वेळी आपण डेटा टाईप नाही करू शकत, डिक्शनरी वगैरे एवढा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा टाईप नाही करू शकतो, तो कुठून तरी आपल्याला घ्यावाच लागेल. ठीक आहे. आता HTML फाईल नाही माझ्याकडे, मी हा कोड म्हणजे ही फाईल तुम्हाला शेअर करेन, तुम्ही काय करा ह्याला रन करून पहा. डेटा इनपुट आणि आउटपुट. नेक्स्ट डेटा मी इनपुट केलेला आहे, आपण मिसिंग व्हॅल्यू चेक केले. मिसिंग व्हॅल्यू साठी कोड काय होता, df.isNull.sum असं होतं ना. मी ह्याच्यावर जर कोड लिहिला, इथे माझ्या df आहे ऑलरेडी, बरोबर आहे, तर मी इथे लिहितो df.isNull.sum. किती मिसिंग व्हॅल्यूज आहे त्याच्यामध्ये, एकही मिसिंग व्हॅल्यू नाही, एकही मिसिंग व्हॅल्यू नाही सध्या इथे प्रेझेंट आहे सर्व व्हॅल्यू. आता मी मिसिंग व्हॅल्यूचा डेटा क्रिएट करतो बरं का. मिसिंग व्हॅल्यू जर तुम्हाला लिहायचं असेल मॅन्युअली तर np.none. तुम्ही अशी एम्प्टी ठेवून मिसिंग व्हॅल्यू लिहू शकत नाही. मिसिंग व्हॅल्यू आहे हे लिहायला सुद्धा कोड लिहावा लागतो, np.none. एक्सेल मधून जर एम्प्टी असेल तर ऑटोमॅटिकली तो नन कन्सिडर करतो, पण तुम्ही जर बाय हँड जर टाईप करत असाल तर मिसिंग व्हॅल्यू हे सांगायला np.none हे लिहावं लागेल, तर तो मिसिंग व्हॅल्यू कन्सिडर करतो. ठीक आहे, हा एक डेटा फ्रेम माझ्याकडे आहे. इन्फो केल्यानंतर सुद्धा समजेल. तुम्हाला सांगा ए मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत, 1. बी मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत, 2. आणि सी मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत, 0. समजते. जर मी इन्फो जर प्रिंट केला तरी सुद्धा मला इथे काही व्हॅल्यूज दिसतात. ए मध्ये 2 व्हॅल्यू प्रेझेंट आहेत, म्हणजे नॉन नल म्हणजे प्रेझेंटच ना. बी मध्ये 1 व्हॅल्यू प्रेझेंट आहे आणि सी मध्ये 3 व्हॅल्यू प्रेझेंट आहे. एक आहे फ्लोट, सेकंड आहे फ्लोट, तिसरा आहे इंटिजर. बरोबर आहे ना डेटा टाईप. एकूण 3 एंट्रीज आहेत, इंडेक्स आहे 0 to 2. वर सेकंड लाईनला लिहिलेलं आहे बघा, 3 एंट्रीज 0 to 2 त्याचा इंडेक्स आहे, म्हणजे ही इन्फॉर्मेशन आहे. आता आपण फाइंड आउट करूया मिसिंग व्हॅल्यू. df.isNull. इज नल केला तर फक्त ट्रू आणि फॉल्स येतील. जिथे मिसिंग व्हॅल्यू तिथे ट्रू, अदरवाइज फॉल्स येईल. पण मला ह्यात इंटरेस्ट नाहीये, मला इंटरेस्ट आहे सम मध्ये, जिथे मला समजेल की कोणत्या व्हेरिएबल मध्ये, एक कॉलम मध्ये त्याला व्हेरिएबल म्हणतात. तर व्हेरिएबल का म्हणतात, कारण त्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत असते, व्हॅरी होते म्हणून त्याला व्हेरिएबल म्हणतात. तर इथे मला ऍक्च्युली समजतं की ए मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत, बी मध्ये किती आणि सी मध्ये किती. आता हे तर समजलेलं आहे. आता ह्याला हँडल कसं करायचं, त्याला मिसिंग व्हॅल्यू हँडलिंग पण म्हणतात. हँडल करण्यासाठी 2च ऑप्शन आहेत, एक तर रिमूव्ह करा, अदरवाइज तिथे मिसिंग व्हॅल्यूचे तिथे काहीतरी फिल करा. 2च ऑप्शन आहेत ना. एक तर आपण त्याला रिमूव्ह करू शकतो, अदरवाइज तिथे काहीतरी फिल करू शकतो. आपण स्टेप बाय स्टेप करूया. आधी आपण काय करूया, मिसिंग व्हॅल्यूला ड्रॉप करूया. आता ड्रॉप करण्यासाठी सिंपल कोड आहे df.dropNA. df.dropNA म्हणजे नॉट अवेलेबल. आपल्याला काय ड्रॉप करायचं, जसं आपण कॉलम ड्रॉप करत होतो, आता इथे आपण ड्रॉप NA करणार आहे. ड्रॉपच फंक्शन आहे पण NA वाला आहे, आणि ह्या ब्रॅकेट मध्ये काही नाही दिला तरी चालेल. तर तो काय करेल, रो वाईज चेक करेल. पहिल्या रो मध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का, रो म्हणजे हॉरिझॉन्टल. दुसऱ्या रो मध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का, आहे, तर दुसरा रो डिलीट. तिसऱ्या रो मध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का, आहे, तिसरा रो सुद्धा डिलीट. कारण डायरेक्टली ही व्हॅल्यू डिलीट नाही करू शकत ना, ती व्हॅल्यू ऑलरेडी डिलीटेड आहे. ती मिसिंग व्हॅल्यू ड्रॉप करणे म्हणजे काय, मिसिंग व्हॅल्यूचा करस्पॉन्डिंग रो ड्रॉप करणं. मिसिंग व्हॅल्यू कसा सिंगल ड्रॉप करणं, तो ऑलरेडी नाहीच आहे तिथे. मिसिंग व्हॅल्यू ड्रॉप करणे म्हणजे काय, जिथे मिसिंग व्हॅल्यू आहे तो करस्पॉन्डिंग जो रो आहे तो रो ड्रॉप करणे म्हणजे मिसिंग व्हॅल्यू ड्रॉप करणे, हे लक्षात ठेवा. आता इथे हॉरिझॉन्टली पाहिलं तर फक्त एकच व्हॅल्यू आता तुमच्या आन्सर मध्ये यायला आला, कोणती, 151. तर इथे मी रन करतोय ना, तर बघा 151. ह्याला म्हणतात मिसिंग व्हॅल्यू ड्रॉप करणे.
इथे मी ऍक्सिस बाय डिफॉल्ट 0 आहे, मी इथं 1 देतो. आता तो व्हर्टिकली चेक करायला चालू करेल की कोणत्या व्हेरिएबल मध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहे. ए मध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का? आहे, ए ड्रॉप. बी मध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का? बी ड्रॉप. सी मध्ये आहे का? नाही, तर सी आहे तसा ठेवायचा. आणि हे कधी आपण करत नाही, मोस्टली हे आपण करत नाही. आपण ऍक्सिस 0च असतो आपला. कॉलम कधी ड्रॉप करत नाही. कॉलम ड्रॉप केलं म्हणजे इन्फॉर्मेशन लूज. ठीक आहे, ड्रॉप येणे समजला? कोणाला काही डाऊट? आता माझा एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चनचा आन्सर द्या तुम्ही. 1000 रोज आहेत माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये ए, बी आणि सी कॉलम आहेत. समजलं इथेपर्यंत? ए मध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहेत 500, बी मध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहेत 500 आणि सी मध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहेत 500. कन्सिडर करू. जर मी ड्रॉप एनए करत असेल तर मिनिमम किती व्हॅल्यूज राहू शकतात आणि मॅक्झिमम किती व्हॅल्यू राहू शकतात प्रेझेंट? मिनिमम म्हणजे कमीत कमी किती व्हॅल्यू प्रेझेंट म्हणजे आन्सर मध्ये येतील आणि मॅक्झिमम किती व्हॅल्यू आन्सर मध्ये येतील. किंवा उत्तर रिव्हर्स सांगा की मॅक्झिमम किती रोज ड्रॉप होतील आणि मिनिमम किती रोज ड्रॉप होतील. क्वेश्चन समजला? एकूण 1000 ऑब्झर्वेशन आहेत, 3 कॉलम आहेत. प्रत्येक कॉलम मध्ये 500 मिसिंग व्हॅल्यूज आहेत. तर मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त जर लॉजिकली विचार केला आपण तर किती रोज ड्रॉप होऊ शकतात मॅक्झिमम आणि मिनिमम किती रोज ड्रॉप होऊ शकतात. हा तेच की माहित नाही म्हणून तर मॅक्झिमम म्हणतो ना मी. मॅक्झिमम 1000 आणि मिनिमम 50-50. ठीक आहे. 50-50 म्हणजे किती नंबर? हा, मिनिमम की मॅक्झिमम? ठीक आहे. बघ, हा जो ए व्हेरिएबल आहे, बी व्हेरिएबल आहे, सी व्हेरिएबल आहे. असं होऊ शकतं ना कॉम्बिनेशन की ह्यातले पहिले जे 500 आहेत हे नन असू शकतात आणि बी मधले नंतरचे 500 नन असू शकतात. म्हणजे सगळे रिमूव्ह होऊ शकतात. कॉम्बिनेशन परम्युटेशन जर विचार केला तर ए मध्ये पहिले 500 आणि बी मध्ये जर दुसरे 500 जर मिसिंग व्हॅल्यू असतील तर सगळेच गेले ना. म्हणजे मॅक्झिमम 1000 ड्रॉप होतील आणि मिनिमम किती होतील? जर सपोज ए मध्ये जे 500 नन आहेत तेच बी मध्ये 500 नन आहेत आणि तेच सी मध्ये पण 500 नन आहेत तर मिनिमम 500 ड्रॉप होतील. ते डिपेंड करेल की तुमचा मिसिंग व्हॅल्यू कुठे आहे. ठीक आहे. मग तुम्ही असा विचार करू शकत नाही की सपोज ह्याच्यामध्ये 200 मिसिंग व्हॅल्यूज आहेत, ह्याच्यामध्ये 200 मिसिंग व्हॅल्यूज आहेत आणि ह्याच्यामध्ये 200 आहेत. जर मी ड्रॉप केला तर 200 मिसिंग व्हॅल्यू जातील, ह्याची गॅरंटी नाही. तिथे 700 पण जाऊ शकतात. हा, 700 पण जाऊ शकतात ना. जिथे ए चा मिसिंग व्हॅल्यूज आहे तिथेच बी चा असेल याची गॅरंटी नाही. बी चा दुसरीकडे पण असू शकतो, सी चा तिसरीकडे असू शकतो. त्यामुळे इथं आपण असं म्हणू शकत नाही की माझ्या मॅक्झिमम डेटामधील 200 ऑब्झर्वेशन जातील. इथे 700 पण जाण्याचे चान्सेस आहेत. मग ते तुम्हाला केअरफुली बघावं लागेल. ड्रॉप केल्यानंतर डेटा माझा किती शिल्लक राहतो. जर तुम्ही 1000 मधील जर 700 डेटा गेला 400 राहिले तर त्याला काही अर्थच नाही. डेटा तुम्ही लूज करताय. ठीक आहे. तर हे ड्रॉप येणे समजलं का? ठीक आहे. ड्रॉप येणे नंतर मी इथंच लिहितो df डॉट फिल येणे. जिथे ड्रॉप करतो तिथे ऑप्शनली रिप्लेस करतो ड्रॉपला फिलने. फिल येणे सपोज मी 0 करतोय तर काय होईल? जिथे जिथे मिसिंग व्हॅल्यूज आहेत तिथे 0 प्लेस होईल. जिथे जिथे मिसिंग व्हॅल्यू तिथे 0 प्लेस होईल. पण 0 प्लेस करणे, रिप्लेस करणे किंवा फिल करणे हे काही सोल्युशन नाहीये.
सपोज ए हा तुमचा एजचा कॉलम आहे, बी हा तुमचा मार्क्सचा कॉलम आहे आणि सी हा तुमच्या सिटीच्या पिनकोडचा कॉलम आहे. तर एजच्या मिसिंग व्हॅल्यू मध्ये जर बी 0 फिल करत असेल तर त्याला काही मिनिंग आहे का? जिथे मार्क्स आहेत, जिथे मी 0 फिल करत असेल तर तिथे मिनिंग आहे, पण तिथे लॉस आहे तुमचा. पिनकोड मध्ये मी 0 पुट करू शकतो का? नाही करू शकतो. पिनकोड असेल किंवा प्राइस असेल काही, तर 0 हे सोल्युशन नाही आहे. तर इथे एक सोल्युशन आहे, आपण मीन फिल करू शकतो. 1 आणि 2 आहे ना, त्याचं मीन कॅल्क्युलेट करूया आणि मीनने तिथे काय करूया, फिल करूया. सपोज 10th स्टुडंटचा डेटा आहे आणि 10th स्टुडंटचे एज ऑलमोस्ट 16-15 आसपास असतात. त्यांचा जर मी मीन काढला तर 16-15च येणार आहे ना. म्हणजे अॅक्युरेसी 90-95% तरी